माता मृत्यू रोखण्यात सरकार अपयशी ठरलंय का असा सवाल उपस्थित होतोय। कारण लातूरच्या शासकीय रुग्णालयात 5 वर्षात 140 महिलांचा मृत्यू झालाय। धक्कादायक माहिती समोर आली आहे। कोट्यवधी खर्चून उभ्या केलेल्या योजना निकामी असल्याचं समोर आलेलं आहे। माता मृत्यू म्हणजे गर्भधारणा, बाळंतपण किंवा बाळंतपणानंतर 6 आठवड्यात झालेल्या मृत्यूंची संख्या होय। 1 लाख जिवंत बाळांच्या जन्मानंतर किती मातांचा मृत्यू झाला यावरून भारतातील माता मृत्यू दर हा ठरवला जातो। यालाच MMR असंही म्हणतात। देशात 1 लाख मुलांच्या जन्मानंतर 97 मातांचा मृत्यू होत असल्याचं समोर आलं। माता मृत्यू दर कमी करण्यासाठी उपाययोजना ह्या विविध स्तरावर आपल्यास केल्या गेल्या पाहिजेत। ग्रामीण भागामध्ये तालुका लेवलला रक्तपेढीची निर्माण करणे असेल, तज्ञ डॉक्टरांची नेमणूक असेल, सुविधा देणे असेल, तसेच गरोदर राहण्यापूर्वी सुद्धा मातांनी म्हणजे आपल्याकडे असं एक बघितलं जातं की गर्भ राहिल्यानंतर किंवा प्रेग्नन्सी राहिल्यानंतर दवाखान्यात पेशंट येतात, पण त्याऐवजी जर नियोजित प्रेग्नन्सी असेल आणि जर गर्भ राहण्यापूर्वीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध उपचार चालू केले, प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट, तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा माता मृत्यू दर कमी होतो। गरोदर माता आणि स्तनदा माता यासाठी शासन अनेक योजना राबवत आहेत। गाव पातळीपासून या योजना राबवत आहेत। तरीही अजूनही या मातांचा मृत्यू रोखण्यात शासनाला यश आलेलं नाही। त्याबद्दल शासनानं जास्तीत जास्त अजून चांगल्या आणि तळागाळातील लोकांपर्यंत अधिक सोयीच्या सोयी उपलब्ध कराव्यात आणि हे जे माता मृत्यू होत आहेत हे माता मृत्यू रोखण्यात यावेत अशी मी शासनाला विनंती करते। माता मृत्यूचे मुख्यतः कारण म्हणजे रक्तदाब, वाढलेला रक्तदाब, जंतू संसर्ग आणि प्रसूतीनंतर होणारा अतिरक्तस्राव हे आहेत मुख्य कारण। आणि त्याच्यावर उपाययोजना म्हणजे पेशंटनी गरोदर राहिल्यापासून त्यांनी लवकरात लवकर स्त्रीरोग तज्ञाकडे दाखवणे आणि पूर्ण डिलिव्हरी होईपर्यंत वेळोवेळी डॉक्टरांनी जसा सल्ला दिला त्याप्रमाणे येणे आणि त्यांनी सांगितलेले गोळ्या, औषधं, काय सांगितलं आहे त्यांनी खाण्याविषयी वगैरे ते सगळं नियम पाळणं हे खूप महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर माता मृत्यू रोखण्यात सरकार अपयशी ठरलंय का असा सवाल उपस्थित होतोय। लातूरच्या शासकीय रुग्णालयात 5 वर्षात 140 महिलांचा मृत्यू झालाय। धक्कादायक वास्तव माहिती समोर आली आहे।